नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझ्या हातात ह्या नॉर्मल जे आंबे आहेत त्या आंब्यांचे कोय आहेत आणि ते साधारण जाड असतात. म्हणजे यामध्ये जे स्टोअर फूड मटेरियल आहे किंवा जो एम्ब्रिओ आहे तो याच्यामध्ये उपस्थित आहे. या रेग्युलर कोया आहेत, आपण त्या पाहिलेल्या असतील. पण आता माझ्याकडे दुसऱ्या काही कोया आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. आता ह्या कोया जर बघितल्या तुम्ही तर ह्या अक्षरशः कागदासारख्या पातळ आहेत. तुम्ही बघू शकता, पूर्ण पातळ कोय, बरोबर. तर आता ह्या कोयींबद्दल किंवा ह्या कोणत्या जातीच्या आंब्याच्या कोया आहेत त्याबद्दल आपण बोलणार आहे. तर ही जात आहे सिंधू. सिंधू व्हरायटीचा जो आंबा आहे त्याची ही कोय. आता ही व्हरायटी कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केली आणि ती व्हरायटी विकसित करत असताना त्यांनी रत्ना आणि हापूस या दोन वाहनांचा संकर करून ही व्हरायटी तयार केली. आता ह्या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आपण ते बघू. त्यामध्ये जो आंबा तयार होतो त्या आंब्यामध्ये जे पल्पचं प्रमाण आहे ते 95%, म्हणजे पूर्ण पल्प हा इडिबल आहे आणि एकदम चवदार आणि रसाळ आंबा आहे. तो खाण्यासाठी एकदम उत्तम आहे, चविष्ट आंबा आहे. आता त्याची जर कोय पाहिली तर ही पातळ आहे. त्या व्हरायटीला सीडलेस मँगो म्हटलं जातं, म्हणजे कोय विरहित आंबा. आता कोय नसते असं नाही, कोय असते त्यामध्ये, पण ती पूर्ण पातळ असते. आणि जर्मिनेट होण्यासाठी जर आपल्याला वाटलं की या आंब्याची कोय लावून आपल्याला नवीन रोपं तयार करायचे तर ते आपण करू शकत नाही. का करू शकत नाही? तर यामध्ये जो जिवंत एम्ब्रिओ पाहिजे तो एम्ब्रिओ नसतो आणि उर्वरित जे फूड मटेरियल आहे त्या एम्ब्रिओला अन्न सप्लाय करण्यासाठी लागणार जे फूड मटेरियल ते पूर्णतः याच्यामध्ये ॲबसेंट असतं किंवा इमॅच्युअर असतं, तेवढं तयार नसतं. त्यामुळे आपण ही कोय लावल्याच्या नंतर उगवत नाही. या व्हरायटीचे जर आपल्याला कलमा तयार करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे की ज्या गावरान आंबे आहेत त्या गावरान आंब्याच्या कोया आपल्याला काय करायचं, पिशवीत किंवा मातीत लावायचे आहेत. आणि लावल्याच्या नंतर ते उगून आल्याच्या नंतर पेन्सिल साईज झाल्याच्या नंतर जो निरोगी सिंधू जातीच्या आंब्याचे जे निरोगी मातृवृक्ष आहे त्याचे सायन किंवा त्याला आपण कलम काडी म्हणतो, ती काडी काढून काय करायचे, त्या गावरान आंब्याच्या त्या सिडलिंगवरती कलम बांधायची. त्यातून आपल्याला त्याच दर्जाचे जे ओरिजिनल मातृवृक्षाचे जे कॅरेक्टर आहेत त्याच कॅरेक्टरचे आपल्याला काय होणार आहेत, कलम मिळणार आहेत. आणि आपल्याला परत तिथून पुढं ती व्हरायटी भेटणार आहे. तशा इतर रेग्युलर ज्या कोयी आहेत या लावल्याच्या नंतर ह्या जाड कोयी आहेत त्याच्यामध्ये स्टोर्ड फूड मटेरियल पण आहे आणि व्हायबल एम्ब्रिओ पण आहे. तो लावल्याच्या नंतर, ती कोय लावल्याच्या नंतर ते साहजिकच त्यातून ते रोप तयार होणार आहे. म्हणून ह्या सिंधू व्हरायटीला काय म्हटलं जातं, सीडलेस व्हरायटी म्हटलं जातं. ही या व्हरायटीची खासियत आहे की त्यामध्ये पल्पचं प्रमाण जास्त आहे आणि कोय त्याच्यामध्ये नसल्यासारखीची आहे, पण तो फक्त एक कागदाचा तुकडा किंवा पातळ पेपर पुठ्ठा त्या पद्धतीची कोय त्याच्यामध्ये उपस्थित राहते. धन्यवाद.